नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 4 टिपक्यांच्या साहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। आधी 4 टिपके जोडून घेऊयात, एक चौकोन तयार होईल। खूप सुंदर आणि झटपट अशी आपण रांगोळी काढणार आहोत। तर त्या चौकोनाच्या खाली आपण मोठी, छोटी आणि छोटी अशा 3 रेघा काढून घेणार आहोत। दोन्ही साइडला समांतर अशा पहा, अशा पद्धतीने मोठी, पुन्हा त्याच्या खाली थोडीशी त्याच्याहून छोटी आणि मग आणखी छोटी, अशा आपण चारही बाजूंना 3-3 या रेघा काढून घेणार आहोत। सर्वप्रथम तर अशा ह्या आपल्या रेघा काढून कंप्लीट होत आलेल्या आहेत। चला तर तिसऱ्या बाजूसही आपल्या अशा रेषा काढून कंप्लीट होत आलेल्या आहेत। खूप हळूवारपणे व्यवस्थित काढलं तर रांगोळी ही आपली आखीव रेखीव आणि खूप सुंदर अशी दिसणार आहे। चला तर आपण आता मधल्या साइडने एक कळी काढून घेणार आहोत। असे टिंब देऊन घ्या आधी, त्याच्यानंतर या रेघा अशा जोडून घेणार आहोत। 3 पाकळ्या या 2 आणि हे 3। आता दुसऱ्या साइडला असंच 1 2 हे 3, या तीनही रेघा अशाच पद्धतीने आपण ह्या जोडून घेणार आहोत। पहा, अशा पद्धतीने आपण ह्या 3-3 रेघा या जोडून घेतलेल्या आहेत। चला तर आता आपण पुढे वरती आपण चक्री काढून घेणार आहोत। प्रत्येक त्या लास्टच्या रेघाला दोन्ही बाजूने आतल्या साइडने, आणि खालच्या ज्या 3 रेघा आहेत त्या आपण जोडून घेणार आहोत। बोटाच्या साहाय्याने मी व्यवस्थित त्याला आकार देऊन घेते समान असा। परत आपण त्याच्यानंतर त्याच्यावर कव्हर अप करतोय। नंतर आपण हे अशा रेघा या जोडून घेणार आहोत। 2 1 आणि ही 2। आता आपण अशाच पद्धतीने चारही बाजूने या चक्रा आतल्या साइडने काढून असंच आपण करून घेणार आहोत। किती सुंदर आणि आखीव ही रांगोळी आपली तयार होती। 2 आणि हे 3। तर आपल्या चारही बाजूने या चक्री काढून 3-3 रेघा या जोडून कंप्लीट होत आलेल्या आहेत। खूप सुंदररित्या आपण या रांगोळी काढत आहोत। चला तर आता आपल्या या रेघा जोडून झालेल्या आहेत। त्याला मधला थोडासा व्यवस्थित शेप आणून घेऊयात आपण चक्रीचा। थोडीशी आखीव रेखीव आपली रांगोळी ही वाटेल। आता आपण मधल्या साइडला मोठी कळी काढणार आहोत, त्याच्यानंतर छोटी रेघ काढायची आहे आणि खालच्या टिपक्यांना जोडून घ्यायची आहे। कमळ काढत आहोत आपण। खूप सुंदर असं आपलं कमळ येणार आहे। आता आणखीन एक रेघ खाली काढतोय आपण। 3-3 रेघा काढून या मस्तपैकी आपण जोडून घेणार आहोत खाली। खूप सुंदर आखीव रेखीव आणि दोन्ही चक्रींच्या मध्ये सुद्धा अशाच आपण कळ्या काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण सगळ्या साइडला काढणार आहोत। पुढे 2-2 टिपके दिलेले आहेत।
पहा तर किती सुरेख आणि सुंदर आपली ही रांगोळी दिसणार आहे. चला तर आता दुसऱ्या साईडने आपण ही रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत. मगाशी एक राहिली होती तिसरी रेघ काढायची, त्या साईडची काढून कंप्लीट करते. ते दुसऱ्याही साईडची आपल्या रांगोळ्याचे रेघा हे काढून कंप्लीट करून पुढे 2-2 टिपके हे देऊन घ्यायचे आहेत. चला तर आपली अर्धी रांगोळी ही पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे आणि आता अर्धी कंप्लीट होण्यास तयार आहे. वाव, किती सुंदर वाटत आहे नाही का. लास्टच्या 2 कळ्या काढायच्या राहिलेल्या आहेत आपल्या. फक्त 4 टिपक्यांच्या साहाय्याने आपण एवढी मोठी रांगोळी तयार केलेली आहे पुढं वाढवून. ते आपापल्या साईजनुसार आपण जागेची कमतरता किंवा जागा जास्त असेल तर मोठ्या प्रकारात काढू शकतो आपण. जशी रांगोळी मावेल तशी आपण छोटा साईज करून काढू शकतो याचा. चला तर अशा प्रकारे ही रांगोळी काढून कंप्लीट होत आलेली आहे आपली. 2-2 टिपके हे काढून घ्यायचे आहेत उरलेल्या जागी. नंतर पिवळा रंग आणि लाल रंगाच्या साहाय्याने आपण टिपके काढून मध्ये फूल काढून घेऊयात एक. आणि प्रत्येक कळीच्या जे चक्री काढलेली आहे त्याच्या खाली आपण हे अशा प्रकारे 3 पाकळ्यांचं फूल काढणार आहोत. नंतर आपण रंगही भरणार आहोत त्याच्यामध्ये, गुलाबी रंग भरणार आहोत त्याच्यामध्ये. खूप सुरेख आणि सुंदर वाटतो रंग भरल्यानंतर रांगोळी. आणखी पांढऱ्या रांगोळीमध्ये थोडं का होईना कलर भरल्यानंतरच ती शोभून दिसते. कोरडी पांढरी रांगोळी आपण असंही ठेवत नाही, त्याच्यामध्ये लाल आणि पिवळा रंग तरी भरतो किंवा हळदी कुंकू तरी आपण वाहतो त्याच्यावरती. ठीक आहे, चला तर मग आता पिवळा टिपका आत काढलेला आहे पसरून घेऊयात. त्याच्यात लाल रंग भरूयात. मग त्याच्या साईडने पांढरे टिपके हे देऊन घेऊयात. आधी चौकोनाच्या साईडने आपण 3-3 रेघा काढून घेऊयात. चला तर अशा पद्धतीने आपण या 3-3 रेघा या चौकोनाच्या कोपऱ्यांनी काढून घेणार आहोत. मधली मोठी, बाजूची छोटी अशा 2 काढून कंप्लीट झालेल्या आहेत. तर आता आपण चला तर आपण आता गुलाबी रंग भरतोय 3-3 पाकळ्यांमध्ये. 4ही बाजूंच्या 3-3 जे पाकळ्या आहेत आपण त्यांना मस्तपैकी असा गुलाबी रंग भरून घेणार आहोत. पांढरे टिपके हे आपण बोटाच्या साहाय्याने पसरवून घेत आहोत गोलाकारात. आता आपण त्या पिवळ्या टिपक्यांच्या साईडने पांढरे छोटे छोटे हे टिपके देऊन घेणार आहोत. त्यालाही आपण बोटाच्या साहाय्याने गोलाकार प्रेस करणार आहोत. पहा अशा पद्धतीने खूप सुरेख असं फूल दिसत आहे तेही. तर अशा पद्धतीने आपली ही सुद्धा रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे. चला तर अशा पद्धतीने आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक छोटी पाकळी प्रत्येक फुलामध्ये काढणार आहोत.
आता आपण त्यातही पांढरा रंग भरणार आहोत. सॉरी, लाल रंग भरलेला आहे नंतर, थोडा उठावदार दिसेल म्हणून. आणि खालच्या साईडला आपण पिवळे ठिपके हे काढणार आहोत. पिवळा टिपका देऊन आपण अशा पद्धतीने प्रेस करतोय. खूप सुंदर, सुरेख आणि छान अशी दिसते रांगोळी ही. जरूर काढा आपण आपल्या अंगणामध्ये, दारासमोर. खूप सुरेख आणि सुंदर वाटेल. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. अवश्य रांगोळी काढा एकदा तरी ही आपल्या दारासमोर, खूपच सुरेख वाटेल. येणार जाणाऱ्यांची नजर या रांगोळीवरच खिळली राहणार. सो तुम्ही जरूर काढून पहा ही रांगोळी. पहा अशी रांगोळी दिसते लांबून. धन्यवाद अँड थँक्स.